नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पण प्रॉपर्टी टॅक्स बिल चेक करायचं आहे. तुमच्या नावावर किती बिल अवेलेबल आहे आणि ते कसं भरायचं आहे. हे आज दोन्ही प्रोसेस मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहे, की तुम्ही तुमचं बिल कसं बघू शकता आणि कसं भरू शकता. त्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. म्हणजे पुढची व्हिडिओ येण्याच्या अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तुम्हाला मोबाईलवर नाही तर लॅपटॉपवर kdmc.government.in टाकायचं आहे. तुम्ही इथे तिसरा ऑप्शन तुम्हाला दिसेल KDMC, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे लिंक ओपन होईल kdmc.government.in, इथे तुम्हाला प्रेस करायचं आहे. इथे बघू शकता आपलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं साईट ओपन झालेली आहे. इथे तुम्हाला वरती लँग्वेज आहे इंग्लिश मराठी, इथे तुम्ही ते निवडू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता त्वरित भरणं, बिल प्रकार निवडा, याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला मालमत्ता बिलवर ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला पुढे जावर क्लिक करायचं आहे. ते तुम्हाला मालमत्ता क्रमांक म्हणजे प्रॉपर्टी नंबर, तुमचा टॅक्स नंबर आहे तो तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. जसं आहे तसंच करा मित्रांनो. नंबर टाकल्यावर तुम्हाला इथे खाली ऑप्शन आहे शोधा, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तुमचा टॅक्स बिल तुम्हाला दिसून इथे बघू शकता. ज्याच्या नावावर टॅक्स बिल आहे त्याचं नाव आलेलं आहे. इकडे मोबाईल नंबर आहे मित्रांनो. मोबाईल नंबर नसेल इथे तर तुम्ही टाकून तुमचं रजिस्टर करा. इथे ईमेल आय डी पण तुम्ही तुमचं टाकू शकता, म्हणजे दोन्ही गोष्टी तुमचं रजिस्टर होऊन जातील. तुम्हाला थोडं स्क्रोल डाऊन करायचं आहे. आता इथे बघू शकता हे तुमचं पूर्ण बिल आहे. ह्या बिलमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला किती टॅक्स लावलेला आहे, किती तुमचा पेंडिंग आहे. तुम्ही सर्व इकडे बघू शकता. हे तुमचं ॲक्च्युअल बिल आहे पूर्ण. इथे बघू शकता जनरल टॅक्स आहे, रोड टॅक्स आहे, सर्व टॅक्स तुम्हाला इथे लावलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. हे तुमची मागच्या वेळीची शिल्लक थकबाकी, म्हणजे ही तुमची पहिली पेंडिंग आहे ती आहे. हे वर्तमान म्हणजे हे तुमचं आता रनिंग चालू आहे ते, आणि हे एकूण शिल्लक म्हणजे हे जे एकूण दोघांची कॅल्क्युलेट करून इथे त्याची कॅल्क्युलेशन केलेलं आहे. हे पूर्ण सर्व एवढी रक्कम तुम्हाला इकडे बघू शकता. तुम्ही एकूण प्राप्त करणे योग्य, इकडे तुमची पूर्ण रक्कम कॅल्क्युलेट केलेली आहे. ही रक्कम तुम्हाला भरायची आहे. ही तुमचं टॅक्स बिल अमाऊंट आहे. हे तुम्ही इकडे टाकून भरू शकता. इकडे बघू शकता पावतीची रक्कम. इथे तुम्हाला तुम्ही टाकू शकता किती अमाऊंट तुम्हाला पे करायची आहे. तुम्हाला पूर्ण करायची तर पूर्ण टाकू शकता, थोडी भरायची तर थोडी पण टाकू शकता. मी तुम्हाला ते 1 रुपयाला टाकून दाखवतो. 1 रुपया टाकल्यावर मित्रांनो इथे तुम्हाला मी डेमो दाखवतोय. इथे तुम्हाला देय पद्धत निवडामध्ये ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे, कारण तुम्ही ऑनलाईननी भरताय. ऑनलाईनवर डॉटवर क्लिक केल्यावर तुम्हाला प्रस्तुत करण्यावर क्लिक करायचं आहे. इथे पुढे जावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ईमेल आय डी टाकायची आहे तुमची मित्रांनो. ईमेल आय डी टाकल्यावर तुम्हाला इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथे पेमेंट गेटवेमध्ये ऑप्शन निवडायचं, तुम्ही कशा कुठच्या गोष्टींनी पेमेंट करणार आहेत. इथे तुम्हाला ICICI टेस्ट प्रोसेसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर देय भरावर क्लिक करा. तर तुम्हाला इथे 4 ऑप्शन आहेत. तुम्ही कुठच्या ऑप्शननी तुम्ही पेमेंट करणार आहे. नेट बँकिंग आहे, UPI आहे, गुगल पेवरनं, फोनपेवरनं, पेटीएम पण आहे. तुम्ही कुठे पण UPIने जोडू शकता. तुम्हाला शॉर्टकट आणि सोपा निर्णय सांगतो, स्कॅन अँड पे. इथे तुम्हाला UPI QR बारकोड टाकून स्कॅन करायचं आहे. कन्फर्मेशन आलं आहे, तुम्ही 1 रुपयाच भरणार ना, तसंच तुमचं पण कन्फर्मेशन येईल तुम्हाला किती पैसे भरायचे आहेत. इथे तुम्हाला आता हा बारकोड स्कॅन करायचा आहे. मित्रांनो मोबाईलमधनं गुगल पेवरनं तुम्ही हा स्कॅन करा. गुगल पे खोलल्यावर तुम्ही जो बारकोड दाखवलाय तो स्कॅन करायचा आणि ती अमाऊंट भरून टाकायची. मित्रांनो मी भरलेलं आहे. माझा अशा प्रकारे सक्सेसफुल झालेला आहे. ते बघू शकता तुमचे पेमेंट यशस्वी प्राप्त झालेले आहे.
हे तुमचं अनुक्रमांक आहे, देय रक्कम मी 1 रुपया भरलेला आहे. माझा व्यवहार स्थिती सक्सेसफुल झालेली आहे. या तारीखला तुम्हाला आता हे जे प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट बिल तुम्ही भरलाय त्याची पावती तुम्हाला कशी काढायची हे पण मी तुम्हाला दाखवून देतो. आता तुम्हाला बाहेर जायचं आहे. पूर्ण बाहेर गेल्यानंतर तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे. KDMC वरनं तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे मित्रांनो. इथे तुम्ही आता बघू शकता पावती डाउनलोड करण्याचा ऑप्शन आहे. इथून तुम्ही तुमची पावती डाउनलोड करू शकता. जी तुम्ही पेमेंट केलेलं आहे, पेमेंट पेड केलं त्याची तुम्हाला विटनेस प्रूफ असते. ते तुम्हाला पावती रिसिप्ट तुम्हाला ठेवायचं आहे. तुम्हाला इथे मालमत्ता क्रमांक टाकायचा आहे. परत मालमत्ता क्रमांक टाकल्यावर मित्रांनो शोधावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो इथे पावतीची तारीख म्हणजे तुम्ही आज जो पेमेंट केला आहे त्याच तारीखचं तुम्हाला इथे डेट टाकायची आहे. दुसरी डेट टाकल्यावर तुम्हाला बिल शो नाही होणार जे तुम्ही पेड केलं आहे. आता मी जे पेमेंट केलं आहे त्याची मी तारीख टाकली आहे. आता मी पुढे जावर क्लिक करतोय. इथे बघू शकता माझं बिल जे मी भरले आहे ते शो झालेलं आहे. मी किती रुपये भरलेले आहेत सर्व तुम्हाला इथे दाखवून जाईल. हे तुमचं पावती रिसिप्ट आहे जे तुम्ही पैसे भरून पे केलेलं आहे. हे तुम्हाला काढून तुमच्याकडे सेफ ठेवायचं आहे कारण का हे एक प्रूफ आहे. इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. त्या 4 ऑप्शन मधला एक एक्सपोर्ट म्हणून आहे. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. PDF मध्ये ठेवायचं मित्रांनो तुम्हाला हे आणि हे ओके वर करून डाउनलोड करायचं आहे. तर बघू शकता इथे माझं डाउनलोड झालं आहे. मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. ही माझी रिसिप्ट आहे जे मी पेमेंट केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही पण तुमचं पेमेंट केलेली रिसिप्ट काढू शकता आणि बिल बघून पे करू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओ. बाय.